नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागचा व्हिडिओ पाहिलेला आहे. भांडे घासताना आपण बाळाबरोबर कशा प्रकारे संभाषण केलं पाहिजे. स्पीच थेरपी ही आपल्याला बाळाला द्यायची आहे, परंतु ती आपल्याला सर्व कृतीतून शिक्षण द्यायचं आहे. नॉर्मल बाळाला ज्या पद्धतीने भाषा येते, ऐकून येते, त्याच पद्धतीने आपण या बाळांना पण प्रॉब्लेम असणारे बाळ, कर्णबधिर बाळ, बोलता येणारे वाचादोष असणारे, सोमग्न बाळ यासारख्या बाळांना जी मुलं म्हणजे वेळ त्यांच्या ज्यावेळेस बोलायला पाहिजे त्यावेळेस जर बोलत नसतील तर त्या सर्व बाळांना, त्यांना काही कारण असो नसो, त्या सर्व बाळांना आपण या प्रकारे जर रोज त्याच्याबरोबर बोलत राहिलं, कृती करत असताना त्या कृतीविषयी बोलत राहिलं तर त्या बाळाचं भाषा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. याची प्रत्येक प्रकारचं बाळ माझ्याकडे क्लासला आलेलं आहे आणि आपण हेच प्रकारची थेरपी देऊन ते बाळ आता चांगल्या प्रतीचे बोलत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भांडे घासताना बाळाबरोबर कसं संभाषण करावं याविषयी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक डमी बाळ घेतलेलं होतं. त्या पद्धतीने जर ते बाळ आपण जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु ते दुसरंच काहीतरी करीत असेल तर त्याला आपण दुसऱ्या विषयावरती, तो ज्या गोष्टीकडे लक्ष आहे, त्याच्याकडं आकर्षण आहे, लक्ष त्याचं ज्याच्याकडं आहे त्या गोष्टीवर अगोदर बोललं पाहिजे. त्याचे शंका निरसन झालेलं पाहिजे. मागच्या व्हिडिओत बघितलं आपण, बाळ भांडे घासताना अगोदर ते वायपर बरोबर खेळत होतं. मग आता मी भांडे घासताना सांगत राहिले असेल त्याचं लक्ष नव्हतं, म्हणून अगोदर त्याच्या ज्या कृती चालू आहे त्या कृतीविषयी संभाषण केलं आणि त्यानंतर त्याचं लक्ष भांडे घासतोय त्याच्याकडे वेधून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर भांड्याचं संभाषण केलेलं आहे. बाळाबरोबर प्रत्येक वेळेस कोणती कृती करायची, त्या कृतीच्या वेळेस काय बोलायचे हे सांगितलेलं आहे. परंतु बाळ प्रत्येक वेळेस आपल्याला पाहिजे ते शिकवायच्या वेळेस त्या कंडिशनमध्ये आहे किंवा नाही हे पालकांनी, त्याला शिकवणारे आई असो, पालक कुठले असो, तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर बाळाच्या विरोधात तुम्ही काही करत असाल, बाळाचं लक्ष दुसरीकडे असेल, त्याला दुसरं काही खेळायचंय, दुसरं काही करायचंय, ते सोडून आपण आत्ता जी कृती करणार आहे ते शिकवणार असाल तर बाळ तुमचं लक्ष देणार नाहीये. बाळाला त्यावेळेस त्याच्या शंकांचं निरसन किंवा तो जो खेळतोय त्या गोष्टीचं पूर्ण आधी समाधान होऊन त्यानंतरच आपल्याला जे शिकवायचे त्याच्याकडेच घेऊन गेलो तर ते आपल्याबरोबर त्या कृती करेल. त्याला कृतीमध्ये पण सहभागी करून घ्या. ज्या बाळाला आवडत असेल त्या बाळाला, जर तो मध्ये मध्ये करतोय, समजा त्याला भांडी घासू वाटतात, त्याने भांडं उचलले, घासणी दे, मला दे, असं काही मध्ये बोलला तरी पण ते त्याला कृती करायला द्यायची आणि त्या कृतीवर बोलायला लागायचे. ज्या बाळाला इंटरेस्ट नाही, तो शांत बसून ऐकतोय, तर ते त्याला तुम्ही त्या पद्धतीने